न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। भाई का फोन आएगा म्हणत खंडणी मागणारे 2 आरोपी गजाआड। अहिल्यानगर शहरात व्यापाऱ्याला भाई का फोन आएगा अशी धमकी देत खंडणी मागणाऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने अटक केली। बनावट आधार कार्ड वापरून सिम कार्ड मिळवून धमक्या देणाऱ्या अजय साळवे वय वर्ष 42 आणि पवन उघडे वय वर्ष 24 या आरोपींना रामवाडी रोड तारकपूर येथून ताब्यात घेण्यात आले। तपासादरम्यान उघडकीस आले की आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड तयार करून व्यापारी किरण राका यांना धमकावत खंडणी मागितली होती। पोलिसांनी 82,000 रुपयांचा मुद्देमाल, 2 मोबाईल, ॲक्टिवा मोटरसायकल, बनावट आधार कार्ड आणि इतर साहित्य जप्त केले। पोलिसांच्या वेगवान आणि प्रभावी तपासामुळे हा थरारक गुन्हा उघड झाला। पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। 14 तारखेला अहिल्यानगर शहरातील व्यापारी श्री किरण राका हे आपलं दैनंदिन कामकाज आटपून दुकान बंद करून साधारण 8:45 वाजेच्या सुमारास घराकडे जात असताना मागून आलेल्या 2 मोटरसायकलवर आलेल्या 2 इसमांनी त्यांना थांबवून त्यांचा रस्ता अडवून आणि त्यांना भाई का फोन आएगा तो बात कर लेना असं म्हणून काहीतरी हत्यार दाखवून आणि धमकी दिलेली होती। त्यानंतर पोलीस स्टेशनला आल्याने तोफखाना पोलीस स्टेशनला त्या 2 अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर अज्ञात इसमांनी त्यानंतरही 2 वेळा त्यांना मेसेज पाठवून आणि धमकी दिलेली होती। व्यापारी वर्ग असल्यामुळे व्यापारी हे भयभीत झालेले होते। त्याप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री जाकीरजी ओला सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याचा तपास करण्यास सूचित केलेले होते। त्याप्रमाणे गुन्ह्याच्या तपासामध्ये मिळालेले CCTV फुटेज तसेच ज्या फोनवरून कॉल करण्यात आलेले होते या सर्वांचं विश्लेषण करण्यात आलं आणि आरोपी अजय अरुण साळवे व प्रणव उघडे राहणार अहिल्यानगर या दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि पैशाच्या मोहापायी हा गुन्हा केल्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे। न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा।